सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी पर्व नवे या कथेचे 5 एपिसोड यापूर्वीच दुसऱ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या मराठी चातुर्य कथा या चॅनलला भेट द्यावी. आता रात्री अर्जुनरावांनी खूप लाडात येत मयुरीच्या विनंत्या केल्या, तरीही तिने त्याला जवळ येऊ दिलाच नाही. आणि तो तिला म्हणाला, हा तुझा फायनल डिसिजन आहे का? आणि ती म्हणाली, हो, अजिबात माझ्याजवळ यायचं नाही. आणि अर्जुन म्हणाला, ठीक आहे, टिचभर जागेसाठी तू इतका भाव खातेस का? आणि मीही काय भुंग्यासारखा तुझ्या मागे लागलो आहे? काही गरज नाही मलाही तुझी. मला उद्या 15 दिवसांसाठी मुंबईला जायचं आहे आणि पहाटे पहाटे निघणार आहे मी, असं म्हणून त्यानं त्याची पॅकिंग केली आणि सोफ्यावर जाऊन झोपला. आणि आता मयुरी हादरली आणि अर्जुनराव रुसले आहेत हे तिच्या लक्षात आलं. आणि ती मनातच म्हणाली, खरंच यांना मुंबईला जायचं असेल का? की थाप मारत आहेत थापाडे अर्जुनराव? मग ती त्याला म्हणाली, अहो ऐका ना, खरंच जाणार आहात का तुम्ही मुंबईला? आणि तेही 15 दिवसांसाठी? यावेळी इतके दिवस कसा काय बोलवलं तुम्हाला अमितने? असं म्हणून ती त्याच्याजवळ बसली आणि अर्जुनने तिच्यापासून लांब सरकत तिला सांगितलं, आता अजिबात माझ्याजवळ येऊ नकोस. जे काही असेल ते 15 दिवसानंतर बोल. नाहीतर आता मी एक काम करणार आहे, मुंबईलाच घर बांधणार आहे आणि तिथेच शिफ्ट होतो. हे सतत ये जा करणं सुद्धा मला जमत नाही. कोणासाठी यायचं मी इकडं? माझं इथं कोणीच नाही. तू राहा इकडे निवांत आणि मी तिकडे राहतो. आणि आता मला झोप आली आहे, मला पहाटे उठायचं आहे. असं म्हणून गाल फुगवून तो झोपला. आता अर्जुनराव तर खूपच फुगले होते. मग मयुरी म्हणाली, अहो ऐका ना, इथे कशाला झोपलात? बेडरूममध्ये तरी झोपा ना. लता किंवा भाऊजींनी पाहिलं तर काय विचार करतील ते? असं ती त्याला स्पर्श करून म्हणाली. तसा तिचा हात झटकत अर्जुनराव म्हणाले, इथे माझ्या मनाचा कोणी विचार करत नाही आणि मी काय इतरांचा विचार करत बसू? कोणाला काय वाटायचं ते वाटू दे. जर बायकोच आपला विचार करत नसेल तर बाकीच्यांकडून काय अपेक्षा करायची? आणि म्हणू दे ते काय म्हणतील ते, आणि काय करायचा ते विचार करू दे. आणि म्हणून ते काय म्हणतील ग? हेच ना की माझी बायको मला किंमत देत नाही, असंच ना? जगात नुसता प्रतिष्ठित अर्जुन कामत म्हणून सगळेजण माझ्याकडे बघतात. एक यशस्वी उद्योजक म्हणून खूप आदराने पाहतात मला. सगळेजण मान देतात, पण बायको मात्र मला खेटराजवळ सुद्धा उभी करत नाही, असंच म्हणतील ना? तर म्हणू दे. बाहेर मी कितीही यशस्वी असलो तरी तुझी समजूत काढण्यात मात्र मी आज अयशस्वी झालो आहे. आणि जाग, तू निवांत झोप. तुला डिस्टर्ब करायला कोणीही येणार नाही तिथं. इथं पण एकटंच झोपायचं आहे आणि बेडवर सुद्धा एकटाच झोपायचं, तर मग इथे झोपलेलं बरं ना? असं म्हणून तो गाल फुगवून हाताची घडी घालून झोपला. मग मयुरीने त्याच्या हाताची घडी काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा मिठीत जाण्याचा ती प्रयत्न करत होती, पण नो एंट्री. त्यानं अजिबात तिला मिठीत घेतली नाही. आणि हळव्या मनाच्या मयुरीला आता वाईट वाटत होतं. उगीच मी अर्जुनरावांवरती रुसण्याचं नाटक करत बसले असं तिला वाटलं. स्वारी सतत तिची मस्करी करताना, तिला चिडवताना, टिवल्या बावल्या करतानाच गोड वाटते. खट्याळ रोमॅन्टिक हसवून हसवून प्रेम करणारे अर्जुनराव पाहिले की अंगावर शहारा येतो आणि असे रागीट चिडके मारके अर्जुनराव पाहिले की भीतीने अंगावर काटा येतो. आणि मग आणखीन थोडा वेळ ती गप्प बसली, कारण अर्जुनराव चिडले की लगेच त्यांना बोलायचं नसतं. हे आता ती अनुभवाने शिकली होती. आता बरेच वेळ झाला तरी तो तिला काहीच बोलत नव्हता आणि तिच्याकडे बघतही नव्हता. त्याचे ते नाराज पण रागीट डोळे मयुरीला असह्य होत होते. नजरेतला खट्याळपणा कुठल्या कुठे गायब होऊन तीक्ष्ण धारदारपणा आला होता. लग्न झाल्यापासून त्याचं हे रूप ती पहिल्यांदाच पाहत होती. हल्ली असे वारंवार दोघांचे खटके उडायचे, कधी आशूवरून तर कधी कोणत्याही कारणावरून. मग तरीही दोघे इतके जास्त अबोला पकडत नव्हते, पण यावेळी हे ग्रंथाली प्रकरण नवीनच होतं आणि म्हणून मयुरीने तिचा हट्ट न सोडता त्याच्यावर रागवून बसली होती.
आता त्या हॉलमधली भयान शांतता तिला असह्य होत होती. रात्रीचे 12:30 वाजून गेले होते. तो बेडरूममध्ये येईना आणि तीसुद्धा बेडरूममध्ये जाईना. आत आशू एकटाच झोपला होता. मग ती रडकुंडीला आली आणि पुन्हा त्याच्याजवळ जात म्हणाले, अहो ऐका ना. आणि अर्जुनराव फार मनस्ताप करत म्हणाले, ए बाई, आता इथे तरी झोपू का, की जाऊ स्टँडवर झोपायला? म्हणजे तिथं तर नाही यायचीस तू मला डिस्टर्ब करायला. आता मी तुला एकटी सोडली आहे ना, मग जा ना तिकडे. आणि का माझ्या मागे मागे करतेस? तुला नवऱ्याशिवाय राहायचं आहे ना, मग जा आणि राहा माझ्याशिवाय. आता ती रडत गाल फुगवून म्हणाली, मी कुठे म्हणाले की मला तुमच्याशिवाय राहायचं आहे? अर्जुन म्हणाला, आता मला जवळ येऊ देत नाहीस म्हणजे माझ्याशिवाय राहणार ना तू? मग तुला कोण आवडतं तिकडे जा. ती म्हणाली, हे असलं कसलं बोलणं तुमचं? मला तुमच्याशिवाय दुसरं कोणीच आवडत नाही, हे माहीत आहे ना तुम्हाला. आणि अर्जुनराव तिला शब्दात पकडत म्हणाले, मग मला जवळ का येऊ देत नाहीस? एकीकडे म्हणायचं तुम्ही मला आवडता, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, आणि दुसरीकडे त्याचा छळ करायचा, त्याला जवळ येऊ द्यायचं नाही. ही कसली पद्धत म्हणायची प्रेम करण्याची तुझी? असा तो चिडून म्हणत होता आणि त्याची खदखद व्यक्त करत होता. आणि म्हणाला, मयुरी, तू आता इथून जा. तो चिडला की तिला लाडात मयू न म्हणता मयुरी म्हणायचा. आणि आता त्याची मनस्थिती खूपच बिघडलेली आहे हे तिनं ओळखलं आणि ती म्हणाली, अर्जुनराव, माफ करा ना, चला आतमध्ये. मग तो म्हणाला, आजच्या रात्री तरी मी येणार नाही. माझं एकदा ठरलं की ठरलं. आता थेट 15 दिवसांनी बघूया जे काही असेल ते. जा तू, का मी उठून जाऊ? थांब, मीच जातो. असं म्हणून तो टेरेसवर निघाला. आता अर्जुनराव कुणाचंच ऐकणार नाहीत हे तिनं ओळखलं आणि तीही खूप रडत रडत म्हणाली, ठीक आहे, जा तुम्ही टेरेसवर. नाही यायचं तुम्हाला बेडरूममध्ये? मग मी सुद्धा जाते घराच्या बाहेर. असं म्हणून तीही मेन डोअरच्या दिशेने निघाली. तसा आता तो थोडा थांबला आणि तिच्या पाठीमागून गेला. तिच्या पदराला पकडून मागे खेचली आणि आता ती ऐकतच नव्हती. म्हणाली, सोडा मला, जाऊ द्या. अर्जुन म्हणाला, कुठं जाशील? अजिबात बाहेर जायचं नाही. असा तो तिला आवाज चढवून म्हणाला. तीही आवाज वाढवून म्हणाली, जाईन मी कुठं पण, तुम्हाला काय करायचं आहे? आणि तुम्हाला काय फरक पडतो मी कुठेही गेले तरी? असं म्हणून ती निघाली. तसं त्यानं तिला निक्षून सांगितलं, खबरदार, जर एक पाऊल पुढे टाकलं तर तंगड तोडून ठेवीन हा मी तुझं. जास्त शहाणपणा करू नको. आणि ती रागात पूर्वीची लग्नाआधीची आणि लग्नानंतरची काही दिवस होती ती त्याच्याशी अरेतुरे करणारी भांडणारी मयुरी झाली आणि तावानं म्हणाली, तोड 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 माझं तंगडं. आता एवढंच बाकी राहिलं होतं, याचसाठी लग्न करून आणली ना मला तू? आणि आता असं तोंड वासून अर्जुनरावाने तिच्याकडे बघितलं आणि अवाक झाला तो. तिनं त्याला अरतुरं केलं हे ऐकून. आणि तो मनात म्हणाला, तिच्या आईच्या गावात जेव्हा फक्त अरे अर्जुन असं म्हणून मागे लागलो होतो तेव्हा किती लाजत होती, आणि आता कशी काय एका झटक्यात तोडतोड माझं तंगडं असं म्हणाली ती. हिच्यात खरंच खूप बदल झाला आहे. बाई जेव्हा आई होते तेव्हा तिचं रूप खरंच चेंज होतं हे ऐकून होतं फक्त, पण आज प्रथमच बघतोय. आणि आता अर्जुनरावांना अजिबात नाही आवडलं तिनं त्यांना अरतुरं केलेलं. त्यांचा इगो दुखावला होता आणि ती वाट बघत होती तो कधी बेडरूममध्ये येईल याची. सीधी उंगली से घी नहीं निकला तो उंगली टेढ़ी करनी चाहिए हे आता मयुरीसुद्धा शिकली होती तिच्याच नवऱ्याकडून, आणि गुरुची विद्या गुरुलाच फळत होती. त्यांची शिष्या आता अर्जुनरावांवर भारी पडत होती आणि ती मुद्दाम त्याला जास्त रागाला घालवून शांत करणार होती. म्हणजे कसं, माणसाचा राग एकदम बाहेर पडतो आणि तो धुमसत राहत नाही. मग ती थोडी वाट पाहत म्हणाली, सोडा मला, जाऊ द्या. तशी त्यानं तिला पटकन उचलून घेतली आणि बेडरूममध्ये घेऊन गेला. मग त्यानं तिला खाली सोडली. तरीही आता आणखीन एक नखरा दाखवावं म्हणून ती दरवाजाच्या दिशेने निघाली. मग त्यानं पुन्हा तिला बेडवर जोरातच ढकलली. आणि हे अर्जुनरावांचं रूप काही निराळंच होतं. अशी देशी टाकून आल्यासारखे करत होते, पण त्याला कारणीभूत तीच होती. तिनेही थोडा आगाऊपणा सुरू केला होता.
आणि म्हणून मग तोही असा हायपर झाला होता, कारण अर्जुनरावांची रिॲक्शन समोरच्याच्या ॲक्शनवर होत असते. जोपर्यंत ती शांत होती तोपर्यंत अर्जुनरावसुद्धा शांत होते आणि त्यानं दिलेल्या त्या धक्क्यानं शॉक होऊन ती म्हणाली, नक्कीच नक्कीच अर्जुनरावाचं बाहेर तर काहीतरी आहे, म्हणून आता ते माझ्याशी असं वागत आहेत. पण असं असेल तर मयूर तुझं कसं होणार गं? असं वाटून ती थोडी आतून घाबरली. आणि ती त्याला म्हणाली सुद्धा, अर्जुनराव तुम्ही पहिल्यासारखे नाही राहिलात. असं म्हणतात का रुसलेल्या बायकोला? आणि तो म्हणाला, तू माझ्यावर नाही, मी तुझ्यावर रुसलो आहे. आणि आता तू नवीन नवरी आहेस का, तुझ्याशी गुलूगुलू बोलून तुला सरळ करायला? आता लग्नाला 10 वर्ष झाली आणि 6 वर्षाच्या मुलाची आई आहेस तू, तरीही तुला अक्कल नाही की नवऱ्याशी कसं वागायचं आणि कसं बोलायचं? अरे तुरे बोलतेस का मला? आता भादीनमस झालीस की, लहान नाही तू. आणि ती थोडी हसली बरं का तिच्या त्या बोलण्यानं. त्याला राग आला होता, म्हणून मग ती हसू आवरत म्हणाली, मग तुम्हालाच आवडतं ना मी तुम्हाला अरे तुरे केलेलं? अर्जुनराव म्हणाले, नाही आवडत मला. आता ऐकलंस ना पुन्हा एकदा? परत जर अशी बोललीस ना तू आणि तुला तुझं म्हणालीस तर याद राख. आणि ती हळूच म्हणाली, आता नाही का तंगडं तोडून हातात देणार? असं म्हणून ती हसायला लागली आणि तिच्या खट्याळपणाचं त्यालाही हसायला आलं. पण ते न दाखवता तो म्हणाला, झोप आता इथेच गुपचूप. मग ती म्हणाली, तुम्ही सुद्धा इथे झोपायचं. जर बाहेर गेला तर मीही जाणार. आणि आत्ता मी नाही गेले आणि तुम्ही मला अडवून धरलं तर तुमची झोप लागली की जाणारच. आणि तो विचार करत होता की बेडरूमच्या दरवाजाबाहेरून लावायचा आणि जायचं. पण तेही त्याला सेफ वाटत नव्हतं, कारण ही हेडंबा जीवाचं काही बरं वाईट करून घेणार नाही ना, अशी त्याला भीती वाटली. मस्करीतून सुरू झालेलं हे भांडण चांगलंच पेटलं होतं. पण मयुरीने चंग बांधला होता की त्याला बोलायला लावायचाच आणि वाकड्यात शिरलेले अर्जुनराव सरळ करायचे आणि काहीही करून त्याला तृप्त करायचं होतं तिला आज रात्री. कारण तो अशी अपूर्ण इच्छा घेऊन मुंबईला गेला तर 15 दिवसांनी येणार होता आणि तिला तिचा नवरा नाराज होऊन गेलेला चालणार नव्हतं. म्हणून तीही हट्टाला पेटली होती आणि आधीच त्याला नकार देऊन ती चुकली होती. पण तिला वाटत होतं की अर्जुनराव नेहमीप्रमाणेच साम दाम दंडभेद वापरून रसगुल्ला खातीलच. पण त्यानं तर लवकरच तिचा नाद सोडून बाहेर हॉलमध्ये येत सोफ्यावर झोपला होता. मग नाईलाजाने तो तिथेच तिच्याकडे पाठ करून झोपला बेडवर आणि मयुरीने त्याला गुदगुल्या करायला सुरुवात केली. पण अर्जुनरावांना अजिबात हसायला येत नव्हतं. इतरांना सहज हसवणारे अर्जुनराव, पण त्यांना मात्र हसवणं खूप अवघड होतं असं तिला वाटलं. आणि त्याचा शरीराचा दगड झाला होता की काय कुणास ठाऊक, अजिबात गुदगुल्या होत नव्हत्या. ती किती बोटं रुतवत होती त्याच्या कमरेत पोटात, पण अजिबात नाही. तपश्चर्याला बसलेल्या स्वामीसारखे बसले होते. पण आता या स्वामींची तपश्चर्या भंग करण्यासाठी मेनकेचं रूप धारण करायचं ठरवलं तिनं. तिने पुन्हा लाईट ऑफ केली, कपाट उघडलं, त्यातून त्यानं आणलेलं खूप खूप घुंगराचं छमछम वाजणारं पैंजण पायात घातलं आणि त्याला आवडतो तसा सेक्सी ड्रेस घेतला आणि बाथरूममध्ये गेली. आणि इतक्या वेळ डोळे झाकून हाताची घडी घालून झोपलेले अर्जुनराव तिचा कानोसा घेत होते. ती काय करते हे त्याला पाहायचं होतं. मग ती त्याच्या जवळ आली आणि त्याच्या पाठीमागून त्याला घट्ट मिठी मारत तिने त्याच्या स्पर्शाने त्याला घायाळ करायला सुरुवात केली आणि त्याच्या शरीरात थोडी हालचाल व्हायला सुरुवात झाली. मग ती त्याला स्वतःकडे वळवत होती, पण तो अजिबात हलत नव्हता. आणि ती मुद्दाम ओरडत म्हणाली, अहो अरे बापरे, माझ्या छातीत कळ आली, अहो बघा ना मला काय झालं, असं नाटकी सुरात म्हणत ती त्याचे हात पकडून तिच्या छातीवर ठेवत होती. आणि अर्जुनरावांना तिच्या नाटकीपणाचं जरा हसूच आलं आणि मनात म्हणाला, आगाऊ कुठली. मग तिने त्याचा हात तिच्या छातीवर ठेवला आणि त्यानं डोळे झाकलेले होते. तिच्या छातीचा स्पर्श झाला आणि त्यानं चटकन थोडं हसून हात मागे घेतला. मग ती म्हणाली, अहो बघा ना काय झालंय, उघडा ना डोळे, किती निष्ठुर आहात. असं म्हणून त्याचे डोळे ती तिच्या हाताने बाळाला काजल लावताना डोळे उघडतात तसे त्याचे डोळे उघडत होती. आणि आता अर्जुन हसायला लागला. त्याला खूप हसायला येत होतं. मग तिनं त्याच्या चेहऱ्यावरून एक बोट फिरवलं आणि त्याच्या ओठांवरून अलगद तेच बोट फिरवलं. तशा त्याच्या ओठांना खूप खूप गुदगुल्या झाल्या.
त्याला आता आतून खूप हसायला येत होतं, पण पुतळ्यासारखे गप्प बसले होते अर्जुनराव. मग ती म्हणाली, अहो, तुम्ही मला किडा कसला असतो ते सांगणार होता ना, आणि सकाळी ते आजींनी दिलेली शिवी फाके काय असते तेही सांगणार होता ना. असं म्हणाला होता की नाही तुम्ही, की रात्री सांगतो. मग सांगा ना आता. तसं अर्जुनराव म्हणाले, हे काय, तुझ्या अंगात काही कमी किडा आहे का? तो ओळवळतोय आणि तू मला त्रास देतेस. आता झोप ना. तुला नको ना हे सगळं असलं काही, मग आता कशाला आलीस मागे मागे. ती म्हणाली, हेच तुम्ही माझ्या डोळ्यात डोळे घालून बोला, मग मी लगेच झोपेन. आणि आता त्यानं डोळे उघडले. तिच्या डोळ्यात डोळे घातले. तशी दोघांची नजरानजर झाली आणि तिने त्याला पटकन डोळा मारला आणि त्याच्या अंगावर येत त्याचे दोन्ही गाल दोन्ही हातांनी पकडले आणि डोळे झाकून त्याच्या ओठांसमोर तिचे ओठ घेऊन गेली. आता अर्जुनरावांनी शांतपणे तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्याला म्हणवण्याचे तिचे प्रयत्न त्याला मनोमन आवडले. मग हळूच एक नजर तिच्या शरीरावर फिरवली आणि त्या सेक्सी गाऊनमधून दिसणारा तिचा तो बोल्ड लुक पाहून तो घायाळ व्हायला सुरुवात झाली. आणि त्यानं तिच्या तोंडात तोंड घालून डीप किस करायला सुरुवात केली. आणि आता काय, बघता बघता झालं की सगळं सुरू. मग तो तिच्यावर आला आणि किस करत करतच दोन्ही पाय त्यानं त्याच्या दोन्ही पायाने एकमेकांपासून वेगळे केले आणि म्हणाला, याला म्हणतात जे आशूनं सकाळी ऐकलं आजीच्या तोंडूत ते. आणि किडा म्हणजे काय हे सांगताना मात्र अर्जुनरावांनी तिला खाली रोमॅन्टिक टच केला आणि तिला खूप लाज वाटली आणि लाजून चूर होऊन त्याला बिलगली. ती त्याला सोडेच ना. मग बराच वेळ एकमेकांचा समाचार घेत होते ते दोघे. वर खाली खाली वर करून थकले. त्यानं तिचा रोमॅन्टिक बदला घेण्यासाठी तिला खूप खूप लव बाईट केलं. मग दोघेही उतावीळ झाले आणि अर्जुनरावांनी तिच्या पैंजणांची छुमछुम ऐकत तिला तृप्त केली. पण आता बायकोच्या शरीरात थोडाफार बदल झाला आहे हे अर्जुनरावांना जाणवलं. पहिल्यासारखं टाईट फिट वाटत नव्हतं, थोडं सैल वाटायचं. नॉर्मल डिलिव्हरी झाली की बहुतांश जोडप्यांना असंच वाटतं. मग तो तृप्त होऊन तिच्या शेजारी पडला आणि ती तिच्या हाताने त्याचा घाम पुसत होती. आणि अर्जुनराव म्हणाले, मयू पटकन कपडे घाल, नाहीतर आशू जागा होईल आणि त्यानं पाहिलं तर पंचाईत होईल. ती म्हणाली, नको ना, राहू दे, आज माझा मूड असाच आहे, मला असंच झोपायचं आहे रात्रभर. तो म्हणाला, आज खूपच रोमॅन्टिक वागायला लागलीस का तू, विदेशी टाकून आल्यासारखी. ती म्हणाली, देशी टाकून आल्यासारखे तर तुम्ही वागलात मघाशी माझ्याशी, आणि तुम्हाला आवडतं ना खुल्लम खुल्ला प्रेम करायला, मग असू दे, असं ती अंगावर ब्लँकेट घेत म्हणाली. आणि अर्जुनराव तिला मिठी मारत म्हणाले, मयू, खुल्लम खुल्ला प्रेम ठीक आहे ग, पण अगं खालचा सगळाच मामला ढिल्लम ढिल्ला झालाय, त्याचं काय करायचं ग. तुम्ही पण ना अर्जुनराव खूप चावट आहात, असं म्हणून मयुरी खूप खूप हसायला लागली.